विषयी बोलण्याकरता आपल्या सोबत प्रकाश आंबेडकर जोडले गेलेले आहेत। नमस्कार, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या परिस्थितीवर? अपेक्षित होतं, नवीन नाहीये काय। मी जेव्हा भेटायला गेलो होतो त्यावेळेस सोमन वांगचू आणि त्यांची जी टीम आहे बसली होती, त्यांना सर आगाह केला होता की तुम्हाला कदाचित मोर्चा डिक्लेअर केल्यामुळे पोलीसवाले उचलतील, आतमध्ये टाकतील, त्याच्यामुळे नवीन आहे असं नाही आहे ही कारवाई। सरकार घाबरलेलं असलं की मग अशा रीतीने असणारा कारवाई त्या ठिकाणी उचलतात। पण दुर्दैव असं आहे की मी जाईपर्यंत तिथे असणारं दुसरं राष्ट्रीय नेते कोणीच गेले नव्हते, त्याला भेटायलाही गेले नव्हते। म्हणजे एक सायंटिस्ट की ज्याच्या कर्तृत्वावरती -35 डिग्रीचं जे ग्लेशियर आहे तिथे सोल्जर राहतो, त्याला लागणारा ड्रेस, त्याला लागणारा इन्स्ट्रुमेंट, हे सगळं त्यांनी असणारं निर्माण करून दिल्यानंतर विरोधी पक्ष आणि सरकारी पक्ष या दोघांनाही कुठेही एका सायंटिस्टचा जीव वाचावा असं वाटत नाही। तर त्यांना प्रधान जे मंत्री आहेत त्यांचं कसलंच नॅशनल कॉन्ट्रीब्युशन नाही, त्याला वाचवण्यामध्ये लागलेले आहेत अशी परिस्थिती आहे। आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की जसं भारतीय जनता पक्ष RSS घाबरलेला आहे, त्याच्या डबल इथला असताना विरोधी पक्ष घाबरलेला अशी परिस्थिती आहे। फार हे कशाला घाबरलेले आहेत कोणाला माहिती। मोदी आपण ट्रम्पला घाबरतो हे आपल्याला माहिती आहे, पण हे मोदीला का घाबरतात हेच कळायला मार्ग नाहीये। फार महत्वाचं खरं तर वक्तव्य तुम्ही या ठिकाणी करताय की विरोधी पक्षच घाबरलेला आहे पूर्ण आहे। नाही तर सायंटिस्टला भेटायला काय आहे तुमचा असणारा काँग्रेस पार्टी ठीक वेगळी पार्टी आहे, पण तिथे असणारा सोमन वांगचू हा एक सायंटिस्ट आहे, सोशलिस्ट आहे, लडाख बॉर्डर सारख्या राज्यामधला एक महत्वाचा व्यक्ती आहे। अशा असणाऱ्या व्यक्तीला जे स्वतःला राष्ट्रीय नेते म्हणतात, ऑल इंडियाचे नेते म्हणतात, ते भेटायला जाऊ शकत नाही। आणि विरोधी पक्ष नेता राहुल गांधी जो आहे तो परीक्षेवरती बोलतो पण भेटायला जात नाही, ही वस्तुस्थिती आहे। तर त्यांनी असताना भेटायला का गेला नाही आतापर्यंत, याचा त्यांनी खुलासा केला पाहिजे। अगदी फार महत्वाचा या ठिकाणी मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे। अगदी शेवटचा सवाल आंबेडकरजी, गेले अनेक वर्ष आपण म्हणूया देशाचं राजकारण तुम्ही पाहत आलेले आहात। आता जेव्हा ही परिस्थिती दिसते तेव्हा आगामी काळात देशाचं राजकारण कुठल्या पटलावर जात आहे? पुढचं राजकारण जे आहे ते कॉर्पोरेटचं राजकारण होणार आहे। याचं एक राहणार नाही तर भारताला आता कोणी अमेरिका राज्य करायला येणार नाही, इंग्लंड राज्य करायला येणार नाही, पोर्तुगल वाले राज्य करायला येणार नाही, किंवा शेजारी पाकिस्तान सुद्धा तुमच्यावर राज्य करायला येणार नाही। मारामाऱ्या करतील, पण आता जे राज्य येईल ते कॉर्पोरेटचं होईल। आणि भारताचे कॉर्पोरेट किती विभागात बांधून घेतील हे कोणालाच माहित नाही, त्याच दृष्टीने पावलं चाललेली। अगदी खूप खूप त्याच्यामुळे हे कळायला सुद्धा असणार इथला मिडल क्लास जो आहे त्यांनी फक्त काही वेळ धर्माच्या प्रचारावर लागावं आणि उरलेला वेळ देशामध्ये हे कॉर्पोरेट जर येणार नाही याच्यावरती चिंतन आणि मनन केलं पाहिजे। अगदी नुसतं देवदेव करून चालत नाही। निश्चित खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। फार महत्वाचे या ठिकाणी मुद्दे प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।